नव्यांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला. अजित पवारांचा टोला. तरुणांना संधी द्यायची होती तर मला का निवडणुकीत उभं केलं? भुजबळांचा सवाल. बिनकामाचे मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता बाहेर म्हणत ओबीसी नेत्यांचा छगन भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा. भुजबळांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा. खातेवाटपावरून काही जण समाधानी आणि काही असमाधानी असणं स्वाभाविक, पण प्रत्येक खात्याला न्याय देण्याचे प्रयत्न करणं महत्त्वाचं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य. पालकमंत्रीपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा. मात्र महायुतीत वाद होणार नाही, एकत्र बसून चर्चा करू. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, मलाच पालकमंत्रीपद मिळणार. संजय शिरसाटेंचं वक्तव्य. तर अतुल सावेच पालकमंत्री होणार, भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास. दादरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले एकत्र. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शरद पवारांनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. भीमथडी जत्रेला येण्याचं दिलं निमंत्रण. अजित पवार यांच्यावर कोणीही टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही. भुजबळांचं नाव न घेता नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा. राहुल गांधींचा उद्या परभणी दौरा. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेणार. कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दादागिरी. परप्रांतीयांची मराठी कुटुंबाला मारहाण. मुलीशी अश्लील चाळे केल्यानं जाब विचारल्यानं मारहाण. धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बसला आग. भीषण आगीत बस जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आणि पॉपकॉर्नवरील अतिरिक्त जीएसटीमुळे पॉपकॉर्न महागणार. जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्न संदर्भात जीएसटी कर आकारणीबद्दल महत्त्वाचा निर्णय. आणि आता सुपरफास्ट 100 अगदी झटपट सुरुवात करूया. अजित पवारांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय. नव्यांना संधी दिल्यानं काहींनी रोष व्यक्त केला, असा टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला. अजित पवारांच्या टोल्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय. नव्यांनाच संधी द्यायची होती तर मला निवडणुकीत उभंच का केलं, असा सवाल छगन भुजबळांनी अजित पवारांना विचारला. छगन भुजबळ नसते तर राष्ट्रवादीची स्थापना झाली नसती. छगन भुजबळांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यानं संपूर्ण ओबीसी समाजात नाराजी आहे, असं वक्तव्य प्रकाश शेंडगेंनी केलंय. तर सरकारनं पुनर्विचार करून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावा अशी मागणी देखील करण्यात आली. ओबीसी नेते छगन भुजबळांसाठी एकवटलेत. बिनकामाचे मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता मात्र बाहेर बसवलाय, असा हल्लाबोल ओबीसी नेत्यांनी केला. तर भुजबळांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही ओबीसी नेत्यांनी दिला. ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या घरी येताच भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भुजबळांच्या घरी ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. अजित पवारांनी नवी खेळी खेळल्याचं पाहायला मिळतंय. भुजबळांना रोखण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना थेट कृषी मंत्री करत दादांनी भुजबळांना जोर का झटका दिलाय. भुजबळांना कायम उघड विरोध करणारा नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची ओळख आहे. अजित पवार यांच्यावर कोणी टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही, असा थेट इशारा नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना दिला. कृषी मंत्रिपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटेंचे संपूर्ण नाशकात बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. मात्र या बॅनर्सवरून छगन भुजबळांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. माणिकराव कोकाटेंच्या निवासस्थानाबाहेर लावलेले बॅनर चर्चेचा विषय बनलेत. कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचे फोटो गायब असले तरी भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचे फोटो कोकाटेंच्या बॅनरवर असल्यानं चर्चांना उधाण आलंय. छगन भुजबळ मोठे नेते आहेत. भुजबळांची राज्याला आणि पक्षाला गरज आहे, त्यामुळे ओबीसी नेते भुजबळांची समजूत काढतील, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. छगन भुजबळ साहेब नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते भाजपमध्ये येतील की नाही याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस घेतील, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावरती येणार आहेत आणि यावेळी राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील. दादरमध्ये राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्न सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. लग्न सोहळ्यात दोघांमध्ये कौटुंबिक संवादही झाला. दोन्ही भावांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात दोघेही एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर नाना पटोलेंनी वक्तव्य केलं. कोण कुणाला भेटतंय यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत असा खोचक टोला नाना पटोलेंनी लगावला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर संजय शिरसाट यांनी भाष्य केलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत असं वक्तव्य शिरसाटांनी केलं. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद लवकरच संपेल आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सगळे एकत्र येतील असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. अमित शहांच्या वक्तव्याचा विरोधक विपर्यास करतायत. खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हणत रक्षा खडसेंनी विरोधकांवर निशाणा साधला. प्रणिती शिंदेने अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत निशाणा साधला. शहांच्या वक्तव्यामुळे सर्वांचीच मनं दुखावली गेली, त्यामुळे इथून लढाई सुरू झाली आहे. शहांनी राजीनामा देऊन माफी मागावी अशी मागणी प्रणिती शिंदेनी केली. जगात धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते चुकीच्या समजुतीमुळे झाले असं महत्त्वाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. जळगाव महापालिकेतील पाईपलाईनसह भंगार चोरी प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार राजू भोळे यांनी केली. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाईला वेग आला. हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली. विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोले यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष करून तिन्ही मंत्र्यांपैकी जळगाव जिल्ह्याची धुरा कुणाकडे येणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. संभाजीनगरला 2 कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांना. मात्र अतुल सावेंनाच मंत्रिपद मिळायला हवं असा दावा शिरसाटांचे समर्थक संजय केनेकर यांनी केला. पालकमंत्रीपदासाठी संजय शिरसाट यांनीही दावा केला. छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा दावाही त्यांनी केला. भाजपसह शिवसेनेनंही दावा केल्यानं संभाजीनगरचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं. खातेवाटपानंतर आता पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष आणि बीडच्या पालकमंत्रीपदासाठी मुंडे भावंडांमध्येच रस्सीखेच असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या. रायगडचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मंत्री झाल्यानं जनतेला आनंद झालाय असंही ते यावेळी म्हणाले. नाना पटोलेंनी खातेवाटपावरून महायुतीवर निशाणा साधला. महायुती सरकारची परिस्थिती कौरवांसारखी झाली आहे. ते आपसात लढूनच कार्यक्रम संपवतील असा खोचक टोलाही लगावला आहे. तर आता हे पालकमंत्री पदासाठीही भांडतील असा चिमटाही नाना पटोलेंनी काढला. अतुल सावेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांची पेढेतुला करण्यात आली. यावेळी देवाभाऊंमुळे मला 3ऱ्यांदा मंत्रिपद मिळालं असं म्हणत अतुल सावेंनी फडणवीसांचे आभार मानले. आकाश फुंडकरांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे दिवंगत वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं. यावेळी आकाश फुंडकरांना अश्रू अनावर झाले. मंत्री संजय सावकरे यांचं जळगावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळी आदिशक्ती मुक्ताईची आरती करत सावकरेंनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले. पंकज भोयर यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं वर्ध्यात जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी प्रशासनानं त्यांना पुष्पगुच्छ दिला तर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. उदय सामंतांनाही पदभार सांभाळल्यानंतर ते पहिल्यांदाच रत्नागिरीत आले आणि यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत जंगी स्वागत केलं. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले पहिल्यांदाच साताऱ्यात आले आणि यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांचा ताफाही होता. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. शालेय शिक्षण मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर दादा भुसेंचं मालेगावात आगमन होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भुसेंच्या समर्थकांनी त्यांची वाजत गाजत मिरवणूकही काढली. विकेंडमुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. इंदापूर ते बायपास मार्गावर तब्बल 2 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खेड तालुक्यातील नारंगी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी नागरिकांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली तर काही जणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. बोरिवलीत मेट्रो स्थानकाच्या शेजारी अवैधपणे रॅबिट आणि कचरा टाकला जातो आणि त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलेत. कुरवळजावळी धरणाला गळती लागल्यानं ते धरण कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानासह जीवितहानीची शक्यता. वाशिमच्या मनोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही 15,000 शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि त्यामुळे नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा रब्बी हंगाम चिंतेचा विषय ठरतोय. वातावरणातील बदल आणि धुक्यामुळे तुरीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला, त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले. शासकीय योजनांचा फायदा सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचवता यावा यासाठी कुडाळमध्ये योजनांच्या महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी महाशिबिरात हजारो नागरिकांनी हजेरी लावली. हिंगोलीचे गोरे